हम 50 लाख करोड़ रुपए का काम मैं अभी तक कर चुका हूं और इसलिए एक भी काम में कोई तकरार नहीं आई और क्वालिटी के साथ भी अब कोई कॉम्प्रोमाइज नहीं होगा। ये देश के विकास के लिए मोदी जी के नेतृत्व में आत्मनिर्भर भारत, विकसनशील भारत, थर्ड लार्जेस्ट इकोनॉमी इन द वर्ल्ड, ये सब सपने पूरे होने वाले हैं। मेरे पास पैसे की कोई समस्या नहीं। आप मांगते मांगते थक जाओगे, पर मैं देते देते मुझे कोई समस्या नहीं है। आप मांगो, केवल मुझे एनएच चाहिए। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आमच्या ॲडपोस्ट मराठीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 100 करोड, 1000 करोड, 2 लाख करोड इतक्या करोडो रुपयांच्या रस्त्याची आणि उड्डाणपुलाची कामं करणारे नितीन गडकरी चिल्लर कामाकडे लक्ष देत नाही। देशभरात गडकरींना रोडकरी अशा नावाने ओळखतात। बांधकामात भ्रष्टाचार आढळला किंवा खड्डा जरी पडला तरी कंत्राटदाराला 1 रुपयाही देणार नाही अशी अनेक भाषणं नितीन गडकरींची बघायला मिळतात। परंतु जेव्हा त्यांच्याच नागपूर शहरात 2 महिन्यात 2 उड्डाणपुलाचे भाग खाली कोसळतात तेव्हा मात्र अनेक प्रश्न निर्माण होतात। काल परवाच उद्घाटन झालेल्या पारडी उड्डाणपुलाचा काही भाग दुसऱ्याच दिवशी एका कारवर कोसळला। तेच 2 महिन्या अगोदर NHAIने बांधलेला बुट्टीबुरी उड्डाणपुलाचा एक पॅच खाली घसरला होता। त्यामुळे हा पूल अजूनही बंदच आहे आणि पुलाचा पॅच खाली घसरण्याचं कारण काय तर म्हणजे ओव्हरलोड ट्रक पुलावरून गेला। आता ट्रक पुलावरून नाही जाणार तर कुठून जाणार? आणि हा राष्ट्रीय महामार्ग आहे, त्यामुळे सर्वच गाड्या पुलावरून जातात। मात्र अधिकारी म्हणतात पुलावरून भारी ट्रक गेला म्हणून तो खचला, म्हणजे हे तर हवेमुळे पुतळा कोसळला असं म्हणण्यासारखंच आहे। महत्त्वाचं म्हणजे ज्या ट्रकमुळे उड्डाणपूल खचला असं अधिकारी म्हणतात तो ट्रक बेपत्ता आहे। त्यासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल 45 दिवसांनी आला। समितीतील तज्ञांनी 45 दिवस मोठं संशोधन केलं। त्यांच्या चौकशीत देखील बेपत्ता ट्रकच जबाबदार असल्याचं निष्पन्न झालं आहे। दुसरी जी घटना काल घडली ती तर अधिकारी आणि कंत्राटदारांच्या गळ्यात हार घालून सत्कार करावा अशीच आहे। मागच्या 10 वर्षापासून रखडलेल्या पारडी उड्डाणपुलाचे उद्घाटन आमदार कृष्णा खोपडे यांच्या हस्ते करण्यात आलं आणि दुसऱ्याच दिवशी पुलाचा काही भाग खाली पडला। यात एका भाजपा नेत्याचा मुलगा थोडक्यात बचावला। NHAIने बांधलेल्या या उड्डाणपुलाचं भूमिपूजन ऑगस्ट 2014 मध्ये झालं होतं। GDCL या कंपनीला कंत्राट देण्यात आलं होतं। मात्र पुलावरून गाड्या धावायला 2025 उजाडलं। त्यामुळे 10 वर्षे उशीर झाल्यानं बांधकामाची किंमत 200 कोटी न वाढून 646 कोटी इतकी झाली। तरी देखील उद्घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी काही भाग खाली कोसळतो। एवढंच नाही तर याच पारडी कळमना पुलाचा एक स्पॅन ऑक्टोबर 2021 मध्ये देखील कोसळला होता। त्याचंही पुढे काही झालं नाही कुठली कारवाई ना कुठलं जबाबदार मंत्र्याचं वक्तव्य। नागपूरच्या ग्रामीण भागात शेतात जायला धड रस्ता नसला तरी शहरात मात्र विकासानं प्रगती खांद्याला खांदा लावून नांदताना दिसत आहे। काँग्रेसचं डांबर उकडून त्या ठिकाणी भाजपाचं सिमेंट ओतल्या जात आहे। विकासाचा स्तर इतका उंचावला की रस्ते वरती आणि घरं खाली जात आहे। महाल सारख्या गर्दीच्या आणि बाजारपेठेच्या ठिकाणी उड्डाणपुलं बनवल्या जात आहे आणि वर्धमान नगर, निर्मल नगरी सारख्या कमी वर्दळीच्या ठिकाणी मोठमोठे उड्डाणपूल बनवल्या जात आहे। इतर ठिकाणी रस्त्याची कामं सुरूच आहे। त्यामुळे धूळ इतकी झाली आहे की या विकासात काळा माणूसही गोरा दिसत असल्याचा आनंद होत आहे। कुठल्याही शहराच्या विकासासाठी पायाभूत दळणवळणाच्या सुविधा महत्त्वाच्या असतात। नागपूर शहरातही वर्ल्ड रेकॉर्ड झालेले रस्ते आणि उड्डाणपुलं नितीन गडकरी यांच्याच नेतृत्वात झाले आहेत। अनेक आवश्यक ठिकाणी देखील कामं सुरू आहे। मात्र जर उद्घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी पुलाचा काही भाग कोसळत असेल आणि ट्रकच्या वजनामुळे एखादा पूल खचत असेल तर तुमच्या तपासात काहीही निष्पन्न होऊ द्या, मात्र त्या कामाचा दर्जा काय हे कोणीही सांगू शकते। त्यामुळे नेमकं पाणी मुरतं कुठं याचा शोध घेणं गरजेचं आहे। नाहीतर येणाऱ्या काळात असे अनेक उड्डाणपूल नागपूरकरांच्या जीवावर उठल्याशिवाय राहणार नाही। आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि ॲडपोस्ट मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।